आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, तुझ्या म्हणण्यानुसार जर फळ प्रारब्धाने त्याच्या इच्छेनुसार देणं आहे, तर मग प्राण्याला कर्म करण्याची गरजच ती काय आहे? कर्म करण्याची गरज का आहे हे जाणण्यापूर्वी हे तर जाणून घे की प्रारब्ध काय आहे, प्रारब्ध कसं तयार होतं. हे केशव, प्रारब्ध काय आहे हे जाणून घेणं इतकं अवघड ते काय? ही तर साधी सरळ गोष्ट आहे की जी भगवंताची इच्छा असते तेच मनुष्याचं प्रारब्ध असतं. नाही अर्जुना, नाही, ही धारणा सत्य नाहीये. का सत्य नाहीये? कारण मी कुणाचंही प्रारब्ध बनवत नसतो. ना मी कुणा प्राण्याचं कर्म अथवा कर्मफळाच्या हिशोबात हस्तक्षेप करत असतो. म्हणूनच प्राण्याचं प्रारब्ध तयार होण्यात माझा काहीच हात नसतो. मग कोण बनवतो प्राण्यांचं प्रारब्ध? प्राण्यांची त्यांची कर्म. अर्थात असं की प्राणी जशी कर्म करेल त्याची तशीच फळं त्याला मिळतील. चांगली कर्म जर केली तर चांगली फळं मिळतील आणि वाईट कर्म केली तर वाईट फळं मिळतील. प्राण्याच्या या चांगल्या वाईट कर्मांच्या चांगल्या वाईट फळांचा हा जो हिशोब असतो त्यालाच तर प्रारब्ध म्हणतात. आपल्या पुण्य कर्मांच्या फलस्वरूप सुख आणि आपल्या पाप कर्मांच्या फलस्वरूप दुःख प्राण्याला याच जन्मात किंवा मग पुढच्या जन्मात भोगावंच लागतं. ते टळू शकत नाही. त्यामुळेच अकर्मण्य न होता निरंतर आपल्या धर्मानुसार कर्म करत जा आणि मनात हा पक्का विश्वास ठेव की ज्या भावनेने तू कर्म करशील त्याच भावनेनुसार तुला फळ अवश्य मिळेल. कर्माचं हे अटळ विधान आहे. यात कधीही कुणाही बरोबर अन्याय होऊ शकत नाही.